नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांनो, लक्ष देऊन समजून घ्या. 25 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान असे काही रहस्य उघड होणार आहे जे सर्व काही उलटपालट करून टाकू शकते. तुळ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला सध्या असे वाटत असेल की जीवन एकाच गतीने पुढे चालले आहे, सर्व काही सामान्य आहे आणि कोणताही मोठा बदल दिसत नाही, तर थोडे थांबा. कारण 25 ते 31 जानेवारी 2026 या काळात तुमच्या आजूबाजूला असे संकेत दिसू लागतील जे वरवर अचानक वाटतील, पण प्रत्यक्षात त्यांची बीजे फार पूर्वीच पेरली गेलेली असतील. हा तो काळ असेल जेव्हा पडद्यामागे सुरू असलेल्या चर्चा, लपवलेली कारस्थाने आणि दडलेले हेतू हळूहळू प्रकाशात येऊ लागतील. काही लोकांचे मुखवटे उतरतील आणि नात्यांचे खरे स्वरूप तुमच्यासमोर उभे राहील. याच काळात तुमच्या नशिबाच्या शतरंजावर जणू एकाच वेळी अनेक गुप्त चाली सुरू होतील, ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतात. तुमच्यापैकी अनेकांना आतून अस्वस्थता जाणवत असेल. काही गोष्टी समजेनाशा झाल्या असतील. काही लोकांचे वागणे अचानक बदललेले जाणवत असेल आणि काही महत्त्वाचे निर्णय वारंवार अडखळत असतील. पण तुळ राशीच्या लोकांनो, हे सर्व योगायोग नाही. हे काळाचे संकेत आहेत, हे भाग्याची तयारी आहे आणि हा येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीचा गूढ शांततेचा काळ आहे, जो तुमची विचारसरणी, नाती आणि योजना यांना नवीन दिशा देऊ शकतो. 25 जानेवारी 2026 नंतर हळूहळू एकामागोमाग एक रहस्य उघड होऊ लागतील. लपलेली सत्ये समोर येतील आणि प्रत्येक वळणावर तुमचे आयुष्य बदलत जाईल. तुम्ही एका नव्या अध्यायाकडे वाटचाल करू लागाल. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण यात सांगितलेली एखादी गोष्ट तुमच्या मनाशी आणि परिस्थितीशी थेट जोडलेली असू शकते. स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा, कारण आता तुमच्या नशिबाचा सर्वात रहस्यमय, धक्कादायक आणि निर्णायक अध्याय सुरू होणार आहे. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रद्धेने हर हर महादेव लिहा. व्हिडिओला प्रेमाने लाईक द्या आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग या बदलाची सुरुवात करूया. पहिला संकेत, विश्वासाचा भंग. तुळ राशीच्या लोकांनो, या रहस्यमय काळाची सुरुवात अशा घटनेने होऊ शकते जी तुमच्या विश्वासाला खोलवर हादरवेल. तुम्ही स्वभावाने संतुलित असता. नात्यांना वेळ देता, त्यांची परीक्षा घेता आणि मगच कोणावर मनापासून विश्वास ठेवता. एकदा एखाद्याला आपले मानले की त्याच्यावर शंका घेणे तुम्हाला स्वतःशी केलेला विश्वासघात वाटतो. पण 25 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान हा विश्वास कसोटीला लागू शकतो. ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, त्याच व्यक्तीबद्दल एखादे मोठे सत्य तुम्हाला कळू शकते. ती व्यक्ती तुमच्यापासून दीर्घकाळ एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लपवत आली असेल. हे साधे सत्य नसेल, तर असे काही असेल की ते आधी समजले असते, तर तुमचे अनेक मोठे निर्णय वेगळ्या दिशेने गेले असते. हा खुलासा अचानक होईल आणि काही क्षणांसाठी तुम्हाला असे वाटेल की पायाखालची जमीन सरकली आहे. वेदना या गोष्टीची नसेल की सत्य लपवले गेले, तर या गोष्टीची असेल की तुम्ही त्या व्यक्तीला किती महत्त्व दिले होते, किती जागा दिली होती आणि कितक्या विश्वासाने तिला आपल्या आयुष्यात सामावून घेतले होते. तुम्ही स्वतःच्या निवडींवर प्रश्न विचारू लागाल, स्वतःवर नाराज व्हाल आणि काही काळ कोणावरही विश्वास ठेवण्यास घाबरू लागाल. कदाचित तुम्ही शांत व्हाल, अंतर्मुख व्हाल आणि जुन्या नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहू लागाल. पण याच ठिकाणाहून तुमच्या खरी समजुतीची सुरुवात होईल. हा अनुभव तुम्हाला शिकवेल की प्रत्येक हसरा चेहरा खरा नसतो, प्रत्येक गोड शब्दामागे चांगले हेतू नसतात आणि प्रत्येक जवळचा माणूस नेहमीच तुमच्या बाजूने उभा असेल असे नाही. ही घटना तुम्हाला अधिक सावध, अधिक समजदार आणि नात्यांमध्ये योग्य सीमा ठरवणारा व्यक्ती बनवेल, जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही मन आणि बुद्धी यांच्यात योग्य संतुलन साधू शकाल. दुसरा संकेत, भावनांचे वादळ. पहिल्या घटनेनंतर जो दुसरा मोठा बदल तुमच्या आयुष्यात येईल, तो थेट तुमच्या हृदयाला हलवून टाकणारा असेल. तुम्ही नात्यांमध्ये संतुलन आणि प्रामाणिकपणा शोधता. भावना दडपून ठेवत नाही, तर समजून घेऊन निभावता. ज्याला आपले मानता, त्याला पूर्ण मनाने स्वीकारता.
पण 25 ते 31 जानेवारी 2026 या काळात तुमच्या भावना तुमच्या पुढे प्रश्न बनून उभ्या राहू शकतात. एखाद्या अतिशय जवळच्या नात्यात अचानक अंतर निर्माण झाल्यासारखे वाटू शकते. व्यक्ती तीच असेल पण तिचे बोलणे बदललेले असेल. शब्दांमध्ये आधीची उब राहिलेली नसेल आणि तिच्या उपस्थितीत तो आपलेपणा कमी होत चाललेला जाणवेल. सुरुवातीला तुम्ही हे थकवा, ताणतणाव किंवा वेळेच्या कमतरतेमुळे झाले असेल असे समजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न कराल. स्वतःला समजावाल की कदाचित हे सगळे तात्पुरते आहे, परिस्थिती लवकरच सुधारेल. पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात तुम्हाला जाणवत राहील की हा विषय यापेक्षा खूप खोल आहे. हळूहळू हे सत्य समोर येऊ लागेल की समोरची व्यक्ती तुमच्यापासून एखादी महत्त्वाची गोष्ट लपवत आहे किंवा तिच्यात असे काही बदल झाले आहेत की तिला पूर्वीसारखे बनवणे आता सोपे राहिलेले नाही. ही जाणीव तुम्हाला आतून तोडू शकते, कारण तुम्ही नाती पूर्ण प्रामाणिकपणे निभावता आणि जेव्हा तेच नाते डळमळीत होते तेव्हा तुम्ही स्वतःच्या महत्त्वावर प्रश्न विचारू लागता. काही क्षण असे येतील की तुम्ही एकटे बसून विचार कराल, चूक कुठे झाली? माझ्याकडून काही त्रुटी झाली का, की मी कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले? पण लक्षात ठेवा, तुला राशीच्या लोकांनो, ही भावनिक उलथापालथ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर पुढे जाऊन तुम्हाला अधिक समजदार आणि संतुलित बनवण्यासाठी येणार आहे. जेणेकरून तुम्ही मनाचे ऐकतानाही स्वतःला हरवणार नाही. तिसरा संकेत, भूतकाळाच्या सावल्या परत येतील. तुळ राशीच्या लोकांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व रहस्ये उघड झाली आहेत आणि परिस्थिती सुधारू लागली आहे, तेव्हाच आयुष्य तुमच्या समोर तिसरा संकेत उभा करेल आणि तो असेल तुमचाच भूतकाळ. एखादी जुनी गोष्ट, विसरलेले नाते किंवा अपूर्ण अध्याय जो तुम्ही फार पूर्वी संपला आहे असे समजले होते, तो अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात समोर येईल. ही परतफेड कोणताही योगायोग नसेल. ती नेमकी त्याच वेळी होईल जेव्हा तुम्ही आधीच भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर असाल. मनात अनेक प्रश्न सुरू असतील आणि हृदय एखाद्या जुन्या वेदनेची आठवण करत असेल. अचानक आलेला एखादा संदेश, अनपेक्षित भेट किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती आणि तुमच्या आठवणींचे दार पुन्हा उघडेल. तुम्हाला वाटेल की तुम्ही त्या टप्प्यापेक्षा खूप पुढे आला आहात आणि आता त्या गोष्टींचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. पण जसेच ती जुनी कथा पुन्हा समोर येईल, तसे हृदयात दडपून ठेवलेल्या भावना पुन्हा जाग्या होतील. काही तुळ राशीच्या लोकांसाठी हे जुने प्रेम असू शकते, जे पुन्हा विचारांमध्ये स्थान घेईल. काहींसाठी हा जुन्या फसवणुकीचा सल असेल, जो परत येईल. तर काहींसाठी ती एखादी चूक असेल, ज्याचे ओझे आजही कुठेतरी आत्म्यावर दडलेले आहे. हा सामना सोपा नसेल. पण हाच तो क्षण असेल जिथे तुम्हाला ठरवावे लागेल की तुम्ही फक्त आठवणीत अडकून राहणार आहात की त्या समजून घेऊन, स्वीकारून आणि मागे सोडून पुढे जाणार आहात. कारण यावेळी भूतकाळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुमची भावनिक परिपक्वता तपासण्यासाठी परत येणार आहे. चौथा संकेत, करिअर आणि पैशांशी संबंधित मोठे रहस्य. तुळ राशीच्या लोकांनो, आतापर्यंत जे संकेत समोर आले होते ते प्रामुख्याने भावना आणि नात्यांभोवती फिरत होते. पण चौथे वळण तुमच्या झोपेवर परिणाम करणारा ठरेल. म्हणजेच तुमच्या कामकाजावर आणि आर्थिक स्थितीवर. तुमच्यापैकी अनेकांना आधीच असे वाटत असेल की तुम्ही मन लावून मेहनत करत आहात, तरीही त्याचे योग्य फळ मिळत नाही. काही महत्त्वाच्या योजना विनाकारण अडतात. कुठे फाईल अडकते, कुठे डील पुढे ढकलली जाते किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये वारंवार अडथळे येतात आणि यामागचे खरे कारण काय आहे हे तुम्हाला समजत नाही. 25 ते 31 जानेवारी 2026 या काळात अचानक तुम्हाला एखाद्या कागदपत्राशी, कराराशी, भागीदारीशी किंवा वरिष्ठ व्यक्तीशी संबंधित अशी माहिती मिळू शकते जी तुम्हाला आतून हादरवून टाकेल. शक्य आहे की तुमच्या नावाशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुमच्या माहितीसाठी न घेता आधीच घेतला गेला असेल किंवा कुणीतरी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन स्वतःचा फायदा करून घेतलेला असेल. हा खुलासा तुम्हाला काही काळासाठी स्तब्ध करून टाकू शकतो. तुम्ही विचार कराल की मेहनत तुमची होती, जोखीम तुम्ही घेतली आणि फायदा कुणीतरी दुसराच घेण्याचा प्रयत्न करत होता.
राग येईल, निराशाही वाटेल आणि मनात अनेक प्रश्न उभे राहतील. चूक नेमकी कुठे झाली? पण लक्षात ठेवा, तुळ राशीच्या लोकांनो, हाच क्षण तुमच्यासाठी इशाराही ठरेल आणि संधीही. हा काळ तुम्हाला शिकवेल की आता प्रत्येक कागद, प्रत्येक करार आणि प्रत्येक भागीदारी डोळे बंद करून स्वीकारण्याचा काळ संपला आहे. आता गरजेचे असेल की तुम्ही तुमचे अधिकार समजून घ्या, तथ्यांची पडताळणी करा आणि पूर्ण माहितीशिवाय कोणत्याही निर्णयावर सही करू नका, जेणेकरून पुढे जाऊन तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. 5वा संकेत, स्वतःशी सामना. तुळ राशीच्या लोकांनो, हा 6वा संकेत कदाचित सर्वात कठीण ठरेल, कारण यावेळी तुम्हाला इतरांच्या सत्याशी नव्हे, तर स्वतःच्या आत लपलेल्या थरांशी समोरासमोर जावे लागेल. आतापर्यंत तुम्ही इतरांच्या चुका, बदललेली वागणूक आणि लपलेले हेतू समजून घेण्यात गुंतलेले होतात. पण 25 ते 31 जानेवारी 2026 या काळात तुमचे लक्ष तुमच्या स्वतःच्या सवयी, प्रतिक्रिया आणि निर्णयांकडेही जाईल. तुम्हाला अचानक जाणवेल की तुमच्या काही प्रवृत्ती, जसे की पटकन विश्वास ठेवणे, संतुलन राखण्याच्या नादात स्वतःला मागे ठेवणे किंवा संघर्ष टाळण्याच्या प्रयत्नात अनेक गोष्टी दुर्लक्षित करणे, तुम्हालाच पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या परिस्थितीत नेऊन ठेवतात. पूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला तुमची ताकद वाटत होत्या, त्या आता काही प्रसंगी तुमच्यासाठी मोठे आव्हान ठरतील. हे आत्मपरीक्षण सोपे नसेल. अनेक रात्री अशा जातील ज्यावेळी तुम्ही जुन्या निर्णयांचा विचार करून अस्वस्थ व्हाल आणि मनात येईल की काश त्यावेळी अधिक विचारपूर्वक पाऊल उचलले असते. कधी कधी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हेतूंवरही प्रश्न उपस्थित करावे लागतील आणि तुमच्या आतल्या दुर्बलता स्वीकारणे जड जाईल. पण लक्षात ठेवा, तुळ राशीच्या लोकांनो, ही अस्वस्थताच तुमच्या आत बदलाची पहिली ठिणगी पेटवेल. हाच तो क्षण असेल जेव्हा तुम्ही ठरवाल की आता जुन्या साच्यात राहायचे नाही, तर स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी नवीन सीमा ठरवायच्या आहेत, नवीन सवयी स्वीकारायच्या आहेत आणि निर्णयांमध्ये आधीपेक्षा अधिक स्पष्ट आणि ठाम व्हायचे आहे. लक्षात ठेवा, स्वतःशी हा सामना तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला अधिक समजदार, संतुलित आणि आत्मविश्वासी बनवण्यासाठीच होणार आहे. 6वा संकेत, कुटुंबाशी संबंधित लपलेले सत्य. तुळ राशीच्या लोकांनो, जेव्हा बाहेरील जगात गोंधळ होतो, तेव्हा माणूस कसा ना कसा स्वतःला सावरतो. पण जेव्हा आघात स्वतःच्या घरातून, स्वतःच्या माणसांकडून मिळतो, तेव्हा त्याचा परिणाम थेट हृदयावर होतो. 25 ते 31 जानेवारी 2026 या रहस्यमय काळात तुमच्या आयुष्यातील 7वा संकेत तुमच्या कुटुंबाशी संबंधित असे रहस्य उघड करू शकतो, जे फार काळ दडपून ठेवले गेले होते किंवा सर्वांना माहीत असूनही कधीच उघडपणे समोर आणले गेले नव्हते. हे सत्य एखाद्या जुन्या निर्णयाशी, मालमत्तेच्या वादाशी, नात्यांच्या गुंतागुंतीशी किंवा एखाद्या अशा त्यागाशी संबंधित असू शकते, ज्याचे ओझे अनेक वर्षे एका व्यक्तीने एकट्याने उचलले होते. जेव्हा हे सत्य समोर येईल, तेव्हा भावना एकाच वेळी उसळून येतील. आश्चर्य वाटेल, मन जड होईल, राग येईल आणि कुठेतरी ही जाणीवही होईल की कदाचित आतापर्यंत तुम्हाला काहीच समजले नव्हते. काही काळ तुम्ही शांत राहाल, विचारात मग्न व्हाल आणि जुन्या नात्यांकडे नव्या नजरेने पाहू लागाल. पण तुळ राशीच्या लोकांनो, हे सत्य वेदना देण्यासाठी नव्हे, तर कुटुंबातील गाठी सोडवण्यासाठी समोर येणार आहे. हा काळ संवादाचा असेल, गैरसमज दूर करण्याचा असेल आणि ज्या गोष्टी वर्षानुवर्षे दडपल्या गेल्या होत्या, त्यांना शब्द देण्याचा असेल. जर तुम्ही या काळात संयम आणि संतुलन ठेवले, तर हाच खुलासा पुढे जाऊन नात्यांना अधिक खोल बनवेल, तुटलेला विश्वास जोडेल आणि घरातील वातावरणात नवीन समज निर्माण करेल. 7वा संकेत, खोटे आणि खरे लोक ओळखण्याची वेळ. तुळ राशीच्या लोकांनो, या रहस्यमय काळातील 8वा संकेत तुमच्या आयुष्यातील त्या चेहऱ्यांचे मुखोटे उतरवेल, जे आतापर्यंत हस्तहस्त तुमच्यासोबत चालताना दिसत होते. तुम्ही स्वभावाने संतुलित आणि विश्वास ठेवणारे असता. अनेकदा लोक स्वतःला जसे दाखवतात तसेच तुम्ही त्यांना मानता आणि नात्यांमध्ये कपटा आहे अशी कल्पनाही करत नाही. पण 25 ते 31 जानेवारी 2026 हा काळ तुम्हाला खोल धडा देण्यासाठी येत आहे की प्रत्येक सोबत चालणारा माणूस तुमचा खरा साथी नसतो. तुम्हाला अचानक जाणवेल की
काही लोक फक्त तोपर्यंतच तुमच्याजवळ होते जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काही फायदा मिळत होता. परिस्थिती बदलताच त्यांच्या वागण्यातही थंडपणा येईल. कोणी तुमच्या अडचणीच्या वेळी कारणे सांगू लागेल, कोणी हळूहळू अंतर वाढवेल आणि कोणी काहीही न सांगता तुमच्या आयुष्यातून गायब होईल. सुरुवातीला हे सगळे तुम्हाला आतून दुखावेल. तुम्हाला वाटेल की लोक ओळखण्यात तुम्ही मोठी चूक केली. कदाचित तुम्ही स्वतःवरही रागावाल की इतक्या विश्वासाने चुकीच्या लोकांना जवळ केलं. पण तुळ राशीच्या लोकांनो, हाच संकेत तुम्हाला आयुष्यातील अतिशय मौल्यवान धडा शिकवेल. गर्दीत सोबत देणारे खूप असतात, पण खरे आपले तेच असतात जे कठीण काळात कोणताही स्वार्थ न ठेवता तुमच्या सोबत उभे राहतात. हा अनुभव पुढे जाऊन तुमच्या नात्यांची दुनिया स्वच्छ करेल आणि तुम्हाला शिकवेल की कोणत्या लोकांना आयुष्यात स्थान द्यायचे आणि कोणापासून अंतर ठेवणेच योग्य आहे. 8वा संकेत, मोठा आणि निर्णायक वळण. तुळ राशीच्या लोकांनो, आयुष्यात अनेक वेळा असे होते की सर्व काही आपल्या गतीने सुरू असते. परिस्थितीही नियंत्रणात वाटते आणि भविष्यासंदर्भात कोणताही मोठा प्रश्न समोर येत नाही. पण अचानक असा एक क्षण येतो जिथून पुढचा मार्ग फक्त एका निर्णयावर अवलंबून राहतो. 25 ते 31 जानेवारी 2026 हा काळ तुमच्यासाठी अगदी तसाच ठरणार आहे. 8वा संकेत तुम्हाला अशा परिस्थितीत उभे करेल जिथे आता टाळाटाळ करणे, तात्पुरते उपाय शोधणे किंवा विचार न करता पुढे जाणे शक्य राहणार नाही. आता तुम्हाला स्पष्ट दिसेल की आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या आघाडीवर ठोस निर्णय घेणे अपरिहार्य आहे. हा निर्णय तुमच्या करिअरशी संबंधित असू शकतो, एखाद्या नात्याबाबत असू शकतो किंवा अशा मोठ्या बदलाशी जोडलेला असू शकतो ज्याला तुम्ही बराच काळ टाळत आला आहात. पण आता परिस्थिती तुम्हाला त्याला सामोरे जाण्यास भाग पाडेल. सुरुवातीला तुमची प्रवृत्ती तुम्हाला पटकन प्रतिक्रिया देण्याकडे नेईल. तुम्ही मनात विचार कराल की का नाही एका झटक्यात सर्व काही संपवावे किंवा संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकावी. पण यावेळी काळ तुम्हाला थांबून विचार करण्यास भाग पाडेल. तुळ राशीच्या लोकांनो, हा क्षण तुमच्याकडून संयम मागेल, तथ्य तपासण्याची समज मागेल आणि मन व बुद्धी दोन्हींच्या आवाजाला समान महत्त्व देण्याची गरज सांगेल. कारण 25 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान तुम्ही जो विचारपूर्वक निर्णय घ्याल तोच पुढील अनेक महिन्यांची दिशा ठरवणारा असेल. त्यावरच तुमची स्थिरता, आत्मविश्वास आणि नवी सुरुवात अवलंबून असेल. 9वा संकेत, सन्मान आणि प्रतिमेची कसोटी. तुळ राशीच्या लोकांनो, या रहस्यमय काळातील 10वा संकेत तुमच्या बाह्य जगाशी संबंधित असेल. हे ते जग आहे जिथे लोक तुम्हाला ओळखतात, तुमचे काम पाहतात आणि तुमच्याबद्दल मत तयार करतात. 25 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान अशी एखादी परिस्थिती निर्माण होऊ शकते जी तुमच्या प्रतिमेबाबत प्रश्न निर्माण करू शकते. कदाचित एखादा गैरसमज पसरू शकतो, अपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकते, किंवा एखादा जुना विषय अचानक पुन्हा चर्चेत येऊ शकतो आणि तुम्हाला विनाकारण स्वतःची बाजू स्पष्ट करावी लागेल. अचानक तुम्हाला जाणवेल की लोक तुम्हाला पूर्वीसारख्या नजरेने पाहत नाहीत. ही भावना तुम्हाला आतून अस्वस्थ करू शकते, कारण तुम्ही आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेला फार महत्त्व देता. काही क्षण राग येईल. कधी वाटेल की सर्व काही सोडून दूर निघून जावे. तुम्ही विचार कराल की जेव्हा तुम्ही काहीच चुकीचे केले नाही तर तुम्हालाच पुन्हा पुन्हा का सिद्ध करावे लागत आहे. पण तुळ राशीच्या लोकांनो, हाच अनुभव तुम्हाला एक खोल धडा देईल. प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देणे आवश्यक नसते. काळ आणि सत्य हे दोन्ही मिळून शेवटी स्वतःचा मार्ग तयार करतात. हा काळ तुम्हाला शिकवेल की शांत राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, तथ्यांपासून मागे हटू नका आणि आपली गरिमा टिकवून ठेवा. कारण हाच संयम पुढे जाऊन तुमची खरी ओळख अधिक मजबूत करेल. 10वा संकेत, प्रेमजीवनात मोठा बदल. तुळ राशीच्या लोकांनो, आतापर्यंत हा काळ तुम्हाला अनेक स्तरांवर लपलेली सत्ये दाखवत आला असेल. पण 11वा संकेत थेट तुमच्या हृदयाच्या दारावर येऊन ठोठावेल. हा तो काळ असेल जेव्हा तुमच्या प्रेमजीवनात असा वळण येईल
ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल, किंवा जी गोष्ट तुम्ही आतून जाणवत असतानाही स्वीकारण्यापासून टाळत आला असाल. काही तुळ राशीच्या लोकांसाठी हा बदल एखाद्या नव्या व्यक्तीच्या आगमनाच्या रूपात समोर येऊ शकतो. एखादा असा व्यक्ती जो अचानक तुमच्या आयुष्यात येईल, पण अल्पावधीतच तुमच्या विचारांवर, भावनांवर आणि प्राधान्यांवर खोल परिणाम करू लागेल. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतक्या लवकर तुम्ही कुणाकडे ओढले जात आहात आणि हृदयाची धडधड वाढू लागेल. तर काहींसाठी हेच वळण एखाद्या जुन्या नात्याच्या अंतिम निर्णयाच्या स्वरूपात येऊ शकतो. बाहेरून ठीक चाललेले वाटणारे नाते, पण आतून फार पूर्वीच रिकामे झालेले. आता वेळ येईल की ते नाते खऱ्या अर्थाने वाचवायचा प्रयत्न करायचा, खुली चर्चा करायची आणि नवी सुरुवात करायची, किंवा मग धैर्याने ते कायमचे मागे सोडून द्यायचे. तुळ राशीच्या लोकांनो, प्रेमाशी संबंधित हे वळण तुम्हाला भावनांच्या प्रवाहात वाहून जाण्याऐवजी संतुलन राखायला शिकवेल. हा काळ हृदयाची हाक ऐकण्याचाही असेल आणि शहाणपणाने पुढचा मार्ग निवडण्याचाही, जेणेकरून घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला भविष्यात समाधान आणि स्थिरता देईल. 11वा संकेत, भीतीशी थेट सामना. तुळ राशीच्या लोकांनो, या संपूर्ण रहस्यमय प्रवासातील 12वा संकेत कदाचित सर्वात अधिक धैर्य मागणारा ठरेल, कारण यावेळी तुम्हाला कुणा दुसऱ्याशी नव्हे, तर स्वतःच्या आत दडलेल्या भीतीशी सामना करावा लागेल. प्रत्येक माणसाच्या मनात काही ना काही अशा भीती असतात, ज्या तो जगापासून लपवतो, पण स्वतःपासून पूर्णपणे लपवू शकत नाही. तुमच्या मनातही अपयशाची भीती असू शकते, एकटेपणाची चिंता असू शकते, चुकीचा निर्णय घेतल्याची भीती किंवा एखाद्या अतिशय जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीतीही कुठेतरी दडलेली असू शकते. 25 ते 31 जानेवारी 2026 हा काळ तुम्हाला या भीतींकडे थेट डोळ्यात डोळे घालून पाहण्यास भाग पाडेल. अशी एखादी परिस्थिती समोर येईल जिथे तुम्ही इच्छा असूनही मागे हटू शकणार नाही. तुम्हाला किंवा तर पुढे जावे लागेल, नाहीतर त्याच ठिकाणी थांबावे लागेल, जिथून पुढे निघणे आणखी कठीण होईल. सुरुवातीला हृदय जोरजोरात धडधडेल. मनात हजारो विचार आणि कारणे येतील. पण आतून एक ठाम आवाज उठेल, जो सांगेल, आता नाही, तर कधीच नाही. तुळ राशीच्या लोकांनो, हाच क्षण तुमच्या खरी हिंमत तपासणारा ठरेल. जर तुम्ही या भीतीला सामोरे गेलात, तर पुढचा मार्ग आधीपेक्षा अधिक खुला, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसेल. आणि हाच अनुभव तुम्हाला भविष्यातील सर्वात मोठी झेप घेण्यासाठी तयार करेल. 12वा संकेत, संयमाची खरी कसोटी. तुळ राशीच्या लोकांनो, तुम्ही स्वभावाने संतुलन प्रिय असता. पण आतून तुम्हालाही असे वाटत असते की परिस्थिती लवकर स्पष्ट व्हावी, निर्णयांचे परिणाम त्वरित दिसावेत आणि गोष्टी फार अडथळ्यांशिवाय पुढे जाव्यात. पण या 13व्या संकेतासह आयुष्य तुम्हाला एक वेगळाच धडा शिकवणार आहे. आणि तो म्हणजे वाट पाहणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि काळाला त्याचे काम करू देणे. 25 ते 31 जानेवारी 2026 या काळात काही योजना तुमच्या अपेक्षेप्रमाणे वेगाने पुढे जाणार नाहीत. निर्णय घेतल्यानंतरही परिणाम अडखळताना दिसतील. परिस्थिती समजून आली तरी मार्ग पूर्णपणे खुला होणार नाही आणि पूर्ण मेहनत घेतल्यानंतरही ध्येय काही पावले दूरच भासेल. ही प्रतीक्षा तुम्हाला अस्वस्थ करू शकते. अनेक वेळा मनात येईल की कदाचित कुठेतरी चूक झाली आहे किंवा नशीब साथ देत नाही. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागाल, मार्ग पुन्हा तपासाल आणि प्रत्येक संकेताला गरजेपेक्षा जास्त गांभीर्याने घेऊ लागाल. पण तुळ राशीच्या लोकांनो, खरी गोष्ट अशी असेल की हा काळ तुम्हाला आतून अधिक मजबूत, अधिक स्थिर आणि मानसिकदृष्ट्या अधिक तयार बनवण्यासाठी दिला जात आहे. हा थांबा तुम्हाला शिकवेल की प्रत्येक गोष्ट त्वरित मिळत नाही. काही बदल हळूहळू आकार घेतात आणि अनेकदा सर्वात मोठा विकास शांतपणे घडतो, जेव्हा माणूस स्वतःला सावरायला आणि विश्वास ठेवायला शिकतो. 13वा संकेत, विचारसरणी आणि दृष्टिकोनात बदल. तुळ राशीच्या लोकांनो, जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात अनेक धक्के सहन करते, अनेक सत्ये समजून घेते आणि दीर्घ प्रतीक्षा सहन करते, तेव्हा तिचा दृष्टिकोन आपोआप बदलू लागतो. 25 ते 31 जानेवारी 2026 हा 13वा मोहरा याच परिवर्तनाचे प्रतीक असेल.
आता तुम्ही तेच व्यक्ती राहणार नाही जे काही महिन्यांपूर्वी होतात. तुमच्या विचारांमध्ये खोलवर बदल होईल. गोष्टी फक्त काळ्या आणि पांढऱ्या रूपात पाहण्याची सवय संपेल. तुम्ही त्यांच्यामधील सूक्ष्मता, परिस्थिती आणि बारकावे समजून घेऊ लागाल. ज्या विषयांवर तुम्ही पूर्वी त्वरित प्रतिक्रिया देत होतात, आता त्यावर विचार करूनच मत व्यक्त कराल. या बदलासोबत तुमची निर्णय घेण्याची पद्धतही अधिक संतुलित, अधिक समजदार आणि दीर्घकालीन परिणाम देणारी होईल. तुळ राशीच्या लोकांनो, हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक व्यक्तीला एकाच दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. हळूहळू तुम्हाला कळेल की संयम, समजदारी आणि अंतर्गत स्थिरताच खरी ताकद असते. हाच बदल तुम्हाला पुढील आयुष्यातील कठीण परिस्थितीतही मजबूत ठेवेल. 14वा संकेत, भविष्याची दिशा ठरवणारे वळण. तुळ राशीच्या लोकांनो, जेव्हा एखादी व्यक्ती इतकी सत्य पाहते, अनेक चढउतार अनुभवते आणि स्वतःमध्ये खोल बदल जाणवतो, तेव्हा आयुष्य तिला शेवटी अशा वळणावर आणून उभे करते जिथे मागे पाहावेसे वाटते पण पुढे जाणे अनिवार्य होते. 25 ते 31 जानेवारी 2026 हा 14वा मोहरा अगदी तसाच ठरणार आहे. हे ते वळण असेल जो पुढील अनेक वर्षांची तुमची कथा लिहिणार आहे. या काळाच्या शेवटी तुमच्यासमोर एखादी संधी किंवा परिस्थिती येईल जी पहिल्या नजरेत साधी वाटू शकते. पण जर तुम्ही आतली ताकद आणि लपलेले संकेत ओळखले, तर तोच क्षण तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवणारा ठरेल. तुळ राशीच्या लोकांनो, हा काळ तुम्हाला हे शिकवेल की आयुष्यातील सर्वात मोठे बदल अनेकदा छोट्या छोट्या संधींमध्ये आणि त्या क्षणांमध्ये लपलेले असतात, ज्यांना आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. आतापर्यंत तुम्ही जे धैर्य आणि समजदारी शिकला आहात, तीच तुम्हाला या वळणावर योग्य मार्ग निवडायला आणि तुमचे भविष्य पूर्ण ताकदीने घडवायला मदत करेल. या टप्प्यावर तुम्ही भूतकाळातील प्रत्येक शिकवण, अनुभव आणि तुमच्यात झालेले बदल एकत्र कराल आणि पुढे जाण्याची सर्वात महत्त्वाची दिशा ठरवाल. 15वा संकेत, नवे जन्म, नवी ओळख. तुळ राशीच्या लोकांनो, हा शेवटचा मोहरा कोणत्याही बाह्य घटनेचा नाही, तर तुमच्या आत झालेल्या सर्वात मोठ्या परिवर्तनाचा प्रतीक आहे. आता तुम्ही ते व्यक्ती राहणार नाही जे या कथाच्या सुरुवातीला होतात. तुम्ही विश्वास तुटताना पाहिले, नात्यांचे बदलते रंग पाहिले, सत्य उघड होताना पाहिले, भीतीचा सामना केला आणि संयम शिकला. या सर्व अनुभवांनंतर तुमच्यासमोर उभा राहणारा व्यक्ती म्हणजे एक नवा तुम्ही असाल. आता तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी स्वतःची किंमत मोजणार नाही. भीतीमुळे चुकीचे तडजोडी करणार नाही. आता तुम्हाला स्पष्टपणे ठाऊक असेल की तुम्हाला काय हवे आहे आणि काय नको. तुमच्या आवाजात पूर्वीपेक्षा अधिक स्थिरता असेल. तुमच्या डोळ्यात अधिक स्पष्टता आणि प्रामाणिकपणा दिसेल. तुमच्या निर्णयांमध्ये अधिक ठामपणा आणि आत्मविश्वास जाणवेल. लोकही हा बदल अनुभवतील. काही लोक तुमच्या नव्या शक्तीने प्रभावित होतील. काही लोक या बदलामुळे अंतर ठेवतील आणि दोन्हीही योग्य असेल, कारण हा मोहरा तुम्हाला हेच शिकवतो की आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य बाहेर नसून तुमच्या आत दडलेले असते. जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो, तेव्हा त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुळ राशीच्या लोकांनो, जर तुम्ही ही संपूर्ण भविष्यवाणी शेवटपर्यंत ऐकली असेल, तर समजा की तुमची आत्मा आधीच या परिवर्तनासाठी तयार आहे. 25 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान जे काही घडेल, ते केवळ घटनांची मालिका नसेल, तर तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणारा काळ असेल. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, नशीब त्यांच्याच सोबत असतं जे बदलांना घाबरत नाहीत, तर त्यांना स्वीकारतात. जे तुटूनही पुन्हा उभे राहतात, तेच आयुष्यात इतिहास घडवतात. तुमची प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. प्रत्येक अडथळा तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे. आणि प्रत्येक थांबा तुम्हाला नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी तयार करत आहे. हा शेवट नाही, ही तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. धन्यवाद. हर हर महादेव.